भाव ही बस सार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है। भाव का भूका हूं मी भावाचा भूके म्हणला, देव भावाचा भूकेला माझे दुष्काळ, त्याला फक्त एवढा दुष्काळ, बाकी तो काही पाहत नाही। कारण भावेन देवम कलया नरेंद्र, धनेन कांता, कपटेन शत्रु, सत्येन मित्रम, कृपया च पुत्रम, ज्ञानेन मोक्षम वशमानयन्ति। माणसाला जर ज्ञान मोक्ष प्राप्त करायचं असेल तर ज्ञान हवंय। एका मुलावरती जर बापाला विजय मिळवायचा आहे तर बापाकडे कृपा नावाचं असं हवंय। जर आपल्या मित्रावरती आपल्याला मैत्री दीर्घकाळ टिकावी असं वाटत असेल तर सत्य नावाचं वस्तू आपल्याकडे हवी आहे। सत्यत्व लागतं त्यावेळेस मैत्री दीर्घकाळ टिकते। शत्रूवरती विजय मिळवायचा असेल तर कपट नावाचं अस्त्र माणसाकडे हवंय, त्यावेळेस शत्रूवरती माणूस विजय मिळवू शकतो। एखाद्या राजाला जर आपल्यामध्ये वश करायचं असेल तर राजाला जिंकण्याकरता आपल्याकडे कला हवी आहे। पण जर देवाला जिंकायचं असेल तर फक्त आणि फक्त भाव आणि भावना एवढंच परमात्मा पाहतो, दुसरं देव काही पाहत नाही, दुसरं काही नाही जाते मला देवाला। तुम्हाला सगळ्यांना प्रसंग माहिती धावता सांगतो अगदी। ज्यावेळेस महाभारताचा जो प्रसंग होता, महाभारत होणार होतं त्याच्या अगोदरचा प्रसंग आहे। उद्धवजी आणि भगवान परमात्मा एका महालामध्ये बसलेले आहेत। उद्धवजी माहिती आहे ना? आणि उद्धवजीने सहज देवाला विचारलं, कृष्ण परमात्माला विचारलं, देवा मला जरा सांगशील का तुला सगळ्यात जास्त कोण आवडतं? देवाने सांगितलं, उद्धवजी मला सगळ्यात जास्त द्रौपदी आवडते म्हणले। कोण? बरोबर, कोण आवडतं? माता मला कोण आवडतं? द्रौपदी। उद्धवजीला वाटलं होतं देव म्हणेल की उद्धवजी सगळ्यात जास्त तुम्ही माझे भक्त आहात, तुम्ही माझे मित्र आहात, तुम्ही माझे सखा आहात आणि सगळ्यात जास्त मला तुम्ही आवडता। पण देवाने सांगितलं, उद्धवजी मला सगळ्यात जास्त द्रौपदी आवडते। उद्धवजीने सांगितलं, देवा अरे कमीत कमी सख्खी बहीण जी सुभद्रा आहे ती तरी आवडतो म्हणायचं। द्रौपदी मांडलेली बहीण, सुभद्रा सख्खी बहीण, रक्ताची नात्याची बहीण सुभद्रा, मांडलेली बहीण कोण? द्रौपदी। मग तू कमीत कमी असं तरी म्हणायचं मला सुभद्रा आवडते, म्हणून तरी मला पटलं असतं म्हणले। तू म्हणतो मला द्रौपदी आवडते, मला नाही पटलं म्हणले देवा। देवाने सांगितलं, उद्धवजी तुम्हाला पटवू नाही तर नाही पटवू, माझं बोलणं आवाज येतो तुम्हाला? आवाज येतो ना? कर हा लक्ष द्या माझ्याकडे। मग तुम्हाला पटवू नाही तर नाही पटवू म्हणले, पण मला द्रौपदी जास्त आवडते, कारण ती जेवढं माझ्यावरती प्रेम करते तेवढं माझ्यावरती कोणीच प्रेम करते म्हणले। त्यावेळेस मला देव पटलं नाही म्हणले, तुम्हाला पटवून देतो चला। सकाळची वेळ होती, उद्धवजीचा हात देवाने पकडला, सुभद्रेच्या महालामध्ये देव गेले आणि सुभद्रेच्या महालामध्ये गेल्यानंतर देवाने नाटक सुरू केलं। सुभद्रे पोटामध्ये कावळे ओढायला लागले म्हणले, फार भूक लागली, पटकन खाण्याकरता काहीतरी वाढ म्हणले। सुभद्रा त्यावेळेस स्नान करत होती, आंघोळ करत होती, स्नान करत होती। सुभद्रेने सांगितलं, देवा दीपक म्हणले माझं आता स्नान झालंय, आता माझी आंघोळ झाली, आता आंघोळ झाली की मग मी पूजेला बसणार, माझी 1 तासभर पूजा चालणार, मग तिथून पुढे मी स्वयंपाकाला लागणार, मग तिथून पुढे स्वयंपाक होणार, मग असं करता करता 12-1 वाजेल म्हणले जेवायला। चालेल का तुला? कोण म्हणलं? सोपं नांदच कर हा बाबा, 12 वाजे म्हणले चालेल का? एक काम कर म्हणले, तुला जर जास्त भूक लागली असेल टोपलीमध्ये फळं ठेवली म्हणले, फळं एखादा फळ खा, नाश्ता होईल, 12 वाजता स्वयंपाक झाला की तुला बोलवते म्हणले। उद्धवजीकडे पाहिलं देवाने, देवाला सांगितलं, उद्धवजी हे पाहा असं प्रेम म्हणले आमच्यावर, त्याला प्रेम मागत का म्हणले? देवाने नाटक होतं मला, देवाने फळ घेतलं हातामध्ये, चाकू घेतला आणि स्वतःच्या बोटाला त्या ठिकाणी लावून घेतलं। उद्धवजीने सांगितलं, सुभद्रे अगं देवाचं बोट कापलं म्हणले, चिंदी बघ पटकन, बांधण्या करता चिंदी बघ। सुभद्रा होती मानाती। सुभद्रा किचन मध्ये जाय, बेडरूम मध्ये जाय, किचन मध्ये जाय, बेडरूम मध्ये जाय, हॉल मध्ये जाय, कशा करता? चिंदी पाहिजे। तुम्हाला विचारू, तुम्ही नामच कर आमच्या माता बाबांना, सुभद्रेकडे साड्या कमी असतील का? हो बघा कस काय गावातलीच आहे का? मग काय अडचण? साड्या कमी असतील का? अहो साक्षात धनुर्धर सारखी, अर्जुनासारखी, अर्जुनाची पत्नी आहे, देवाची बहीण आहे, तिच्याकडे साड्या कमी असतील का? साधे तुमच्या आमच्या बायका महाराज किती साड्या असतात? आता माझं आता लग्न झाले सर आधी लग्न, माझ्या बायकोकडे 70 साड्या म्हणा, 70 3 महिन्याला फक्त लग्न, 70 साड्या किती? 70 तिने एक रोज घातली तर किती महिने घाली ती?
2 महिने म्हणजे साध्या अवघड आहे महाराज. बायकाला साड्यामध्ये एवढा जीव असतो बायकांचा. म्हणजे काय मागे तर मी लग्न झाल्यानंतर आमच्या मंडळीला म्हणलं आपण कुठेतरी फिरायला म्हटलं. आम्ही लोणावळा गेलो सर. लोणावळा माहिती तुम्हाला ते धबधबा वगैरे असतो सर. ते धबधबा पाहिला आमची बाई कशी म्हणते मला बाई साड्या अंगास किती भांडी ग्लास म्हणतो. माझा विषय भांगेल काय बोलायचं मला. सामान्य तुमच्या आमच्या जर स्त्रिया असतील पत्नी असतील त्यांच्याकडे एवढ्या साड्या आहे. अरे साक्षात धनुर्विद्यामध्ये पारंगत असणारा जिचा पती आहे अर्जुन आहे, त्याची पत्नी आहे, भगवान परमात्म्याची भगिनी आहे, तिच्याकडे साड्या कमी असतील का? पण एक सुद्धा साडी कापावी आणि चिंदी बांधावी अशी इच्छा झाली नाही. आता ऐका, भगवान परमात्म्याने उद्धवजीचा हात पकडला आणि तितक्याच स्पीडनं देव द्रौपदीच्या मानासमोर आले. द्रौपदी त्यावेळेस तुळशी वृंदावनाला पाणी घालत होती. हातामध्ये ताट होतं, सोन्याचा तांब्या हातामध्ये होता आणि देवाचं फक्त बोट कापलेलं दिसलं. रक्त पडतंय, थेंब रक्त खाली पडतंय. द्रौपदीने एवढं बघितलं. उद्धवजी सांगितलं द्रौपदी देवाचं बोट कापलं म्हणले. एवढे शब्द कानावरती आले. भगवान परमात्म्याचं बोट कापलेलं दिसलं आणि द्रौपदीच्या हातातलं ताट त्या क्षणाला खाली पडलं. खाली पडलं. डोक्यावरती पदर होता, तुळशी वृंदावनाला पाणी घालत होती. लगेच पदर खाली केला आणि पदर कापायला सुरुवात केली. उद्धवजीने सांगितलं द्रौपदी थांब, जिचं कुंकू जिवंत आहे त्या स्त्रीनं कधीच पदराकडून साडी फाडू नये असं शास्त्र शिकवत आहे. फाडू नको म्हटले. आता द्रौपदीचं उत्तर घरी घेऊन जा नामनच कर. द्रौपदीने सांगितलं उद्धवजी जिचं कुंकू जिवंत आहे त्या स्त्रीनं कधीच पदराकडून साडी फाडू नये हे मलाही कळतंय. पण माझी साडी, माझ्या कपाळावरचं कुंकू किती दिवस जिवंत ठेवावं हे फक्त या बाबाच्या हातामध्ये आणि म्हणून मी साडी फाडली महाराज. परमात्म्याच्या त्या बोटाला साडी बांधली. त्या एका चिंधी करता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परमात्म्याला एवढ्या साड्या व्हावं लागलं की साडीमध्ये द्रौपदी आहे का द्रौपदी साडी आहे हेच लक्षात आलं नाही. हे सगळा प्रसंग तुम्हाला महाभारत ज्यावेळेस घडणार होतो त्यावेळेस माहिती आहे. माझा एवढा सगळ्या हे सांगण्यातून एकच निष्कर्ष मला सांगायचा महत्वाचा, परमात्मा करता आपण थोडं समर्पित होऊन बघा गड्या. थोडी भावना ईश्वराला समर्पित करून बघा. तो परमात्मा अनंत हाताने दिल्याशिवाय राहत नाही. मी आल्यानंतर बसलो अण्णाच्या घरी. मला आमच्या मंडळीने सांगितलं म्हणे महाराज या वर्षी गावातल्या मंडळीला वर्गणी मागे सुद्धा गरज पडत. आपण सगळे मंडळी वर्गणी मंदिर आता ही आपल्या मनातली संत शिरोमणी सावका महाराज विषयी असणारी श्रद्धा आहे. आणि कुठेतरी हेच काम नाही तर परमार्थामध्ये तुम्ही जेवढं एका हाताने द्याल ना, एका हाताने जेवढं समर्पित तुम्ही परमात्मा करता कराल, परमात्मा अनंत हाताने दिल्याशिवाय हात नाही. विठाला विठाला परमात्म्याच्या करता थोडस समर्पित होण्याची गरज आहे. थोडस समर्पित होऊन बघा. संतांचा उपदेश जीवनामध्ये आत्मसात करण्याची आपल्याला गरज आहे. जो संतांनी उपदेश दिलाय बाबाने देवाला अंतःकरण समर्पित करा, देवाचं अंतःकरणातून नाम घ्या. काय होईल देवाचं अंतःकरण नाम घेतल्यानंतर तर आपण एक चरण म्हणून गेलोय, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आपली चिंता त्या परमात्म्याला असेल. फक्त आणि फक्त संतांच्या विचाराची सलगी करण्याची माणसाला गरज आहे. फक्त आणि फक्त संतांच्या विचारानं जीवन जगण्याची माणसाला गरज आहे. मार्गी बहुत याची गेले साधू संत नका जाऊ आडराणे ऐसी गरजती पुराणे. मार्गाने जे संत गेले त्या मार्गाने चालण्याची गरज आहे. फक्त जो मार्ग त्यांनी दाखवला त्या मार्गाचे पायी होण्याची आपल्याला गरज आहे. आणि संत विचाराचे पायी जर तुम्ही आम्ही झालो तर ते संत आपल्याला तळ हाताच्या बोटावर त्या ठिकाणी तळ हाताला जसा फोड येतो ना त्या फोडाप्रमाणे जपतात. भागलिया मज वाहतील कडे त्यांची मी जोडे सर्व सुख. ते संत आपल्याला फक्त आणि फक्त संतांच्या विचारानं आपण जीवन जगण्याची गरज आहे. ते संत आपल्याला अगदी तळ हातावर आलेला फोडाप्रमाणे आपल्याला जपतात. फक्त आणि फक्त संत विचाराची पायी होण्याची आपल्याला गरज आहे. संत तुकोबारायांच्या जीवन चरित्रामध्ये सुद्धा असा गोड प्रसंग आहे बघा. 1936 साली, आता मला वाटतं बसलेल्यापैकी इथं कुणाचा जन्म सुद्धा नसेल, असं एखाद दोन आमचे बाबा बसलेले पेटेवाले. 1936 म्हणजे फार जुना काळ आहे. 1936 साली या महाराष्ट्रामध्ये संत तुकोबारायांच्या जीवन चरित्रावरती एक पिक्चर निघाला होता आधारित, संत तुकाराम नावाचा. माझं बोलणं लक्षात घ्या.
संत तुकाराम नावाचा जीवन चरित्रपट त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचा निघाला होता आणि त्याच्यामध्ये संत तुकोबारायांची भूमिका विष्णुपंत पागनीस यांनी केली होती. विष्णुपंत पागनीस यांचं नाव होतं. आजही विष्णुपंत पागनीसांचे आपल्या घरामध्ये फोटो लावलेले आहेत. आजही आपण जे फोटो पाहतो तुकाराम महाराजांचे नाही, कोणाचे? विष्णुपंत पागनीसांचे. 1936 साली ज्यावेळेस चित्रपटाचं शूटिंग चाललेलं होतं, माझ्याकडे लक्ष द्या, त्यावेळेस विष्णुपंत पागनीसांना सहज चहा पिण्याची झाली. चहा सलग चहाची, अंगामध्ये सर्व धोतर घातलेलं आहे, ते बगलबंदी घातलेली आहे, फेटा घातलेला आहे, आता अंगामध्ये त्या ठिकाणी गळ्यामध्ये विणा आहे, हातामध्ये चिपळ्या आहे, सगळं ते पूर्ण अगदी सेट झालेलं आहे आणि चहा पिण्याची तलब झाली. आता काय करावं? मग आता पेठेत जायचं, मग चहा प्यायचा, कारण पुण्याला शूटिंग झालेली होती ना. आणि एवढा तो पिक्चर जिवंत झाला होता तुकाराम महाराजांच्या भूमिकेनं. पुण्यामध्ये 365 दिवस पुणेकरांनी तो चित्रपट पाहिला होता, संत तुकाराम नावाचा. 365 दिवस. त्यावेळेस विष्णुपंत पागनीसांना चहा पिण्याकरता गेले. मग जायचं म्हणल्यानंतर आता हे सगळं काढावं, धोतर काढावं, बगलबंदी काढावी, फेटा काढून ठेवावा, विना खाली ठेवावा, ते चिपळ्या खाली ठेवाव्या, मग ते पॅन्ट शर्ट घालावं, मग पेठेमध्ये चहा पिण्याकरता जावं. एवढं कशाला करायचं म्हणले? ते सगळं कॉस्ट्युम रॅपरी सगळं चेंज करण्यापेक्षा आपण एक काम करू म्हणले, असंच जाऊ ना, काय अडचण नाही. ते विष्णुपंत पागनीस तुकाराम महाराज तशाच त्या अवतारामध्येच चहा पिण्याकरता पेठेत गेले. चहा पिण्याकरता चहा मागितला, हातामध्ये चहा आला. काही वारकरी होते जवळपास होते. जसं जणू काय संत तुकाराम महाराज आपल्या समोर उभे आहेत असं दृश्य त्या लोकांना दिसलं, त्या वारकऱ्यांना दिसलं. म्हणून काही निष्ठावंत वारकरी होते, लगेच तुकाराम महाराज म्हणून सगळ्यांनी लगेच चरणाला स्पर्श केला. आणि आजबाजूला बरेच वारकरी होते, त्यांनी विचार केला, अरे म्हटले आपल्या गावातले निष्ठावंत वारकरी हे ज्या अर्थी यांच्या पाया पडतात त्या अर्थी हे कोणीतरी महान अधिकारी असले पाहिजे. लगेच 40-50 जणांनी लगेच विष्णुपंत पागनीसांच्या चरणाला स्पर्श केला. त्यांच्या हातामध्ये चहा होता. थर चहा कापायला लागला. ते चहा देणाऱ्या पोराने विचारलं, म्हणे बाबा चहा पोलाय का हाताला? नाही रे बाबा, चहा नाही पोला. मग थर का हात कापतोय? बाबा हे सगळे लोक दर्शन घेतात ना, याच्यामुळे माझा हात थर कापतोय. म्हणजे कसं काय झालंय बाबा? अरे गेली 40 वर्षापासून या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतोय म्हणले. गेली 40 वर्षापासून. उत्तर माझं लक्ष देऊन ऐका ना तुम्ही सगळेजण, झोपले नाही म्हणून. 40 वर्षापासून या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतो म्हटले. आतापर्यंत एकही माणूस माझ्या पाया पडला नाही. आज जणू नुसतं संत तुकाराम महाराजांचा पोशाख अंगामध्ये परिधान केला म्हटले, 40-50 माणसं येऊन पाया पडले म्हटले. विचार हा करतो म्हटले, जर संत तुकाराम महाराजांच्या पोशाखात एवढी ताकद आहे तर संत तुकाराम महाराजांच्या विचारात थोडी ताकद असेल, विचारात थोडी ताकद असेल. आणि हा विचार माझ्या मनात आला म्हटले, म्हणून मला हात थरथर कापतोय. काही नाही महाराज. म्हणून सगळे महाराज त्यांना महाराज म्हणून हिंवायला लागले. नंतर सगळे त्यांना महाराज म्हणून हिंवायला लागले. त्या दिवशी विष्णुपंत पागनीसांनी मनामध्ये एक संकल्प केला, आजपासून ज्या संत तुकाराम महाराजांच्या पोशाखाने आपल्याला एवढं जिवंत केलंय तो पोशाख आपण मरेपर्यंत उतरायचा नाही. पिक्चर शूटिंग झालं, पिक्चर संपला. अनेक वर्षानंतर 2-5 वर्षानंतर पिक्चरचा सगळा गल्ला जमला गेला. आणि पिक्चरचा गल्ला घेऊन ते सगळं डायरेक्टर, निर्देशक, त्यांचे सहकारी सर्वजण त्या ठिकाणी ती गल्ला घेऊन त्यांच्याकरता दक्षिणा देण्याकरता आले. मानधन आपल्या भाषेमध्ये. डायरेक्टरने सांगितलं, महाराज मानधन स्वीकारा. विष्णुपंत पागनीसांनी सांगितलं, बाबा मला मानधन नको आहे. महाराज जेवढं ठेवलंय तेवढं नाही, जास्त आणलंय म्हटले. त्यांना म्हटलं बाबा पिक्चर जास्त गाजला, थोडस मानधन जास्त मागतील. महाराज ठरल्यापेक्षा जास्त मानधन आणलंय म्हणले. अरे बाबा ठरल्यापेक्षा जास्त नाही, अख्खा पिक्चरचा गल्ला जरी मला दिला म्हटलं तरी मला नको का? आणि जे संत तुकाराम महाराज छत्रपती शिवरायांनी आणलेल्या नजराना जे म्हणू शकतात, बाबा रे आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे ये रवित्त धन ते मज मृत्तिके समान, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. ही भाषा ज्या तुकाराम महाराजांची आहे, गेली 2 वर्षापासून तुकोबारायांचा अभ्यास करतोय. म्हणून जे तुकाराम महाराज एवढा त्याग करू शकतात, मी का पिक्चरच्या गल्ल्याचा त्याग करू शकत नाही का? नाही करू शकत का? सुद्धा मला नको म्हणले, नको म्हणले. कालांतरानं त्या डायरेक्टरला, निर्देशकांना सगळ्यांना कळून चुकलं. म्हणले माणूस फक्त बाहेरून नाही तर माणूस आतमधून सुद्धा बदललेला आहे. कालांतरानं 10-20 वर्ष उलटून गेली आणि विष्णुपंत पागनीसांचं थोडंसं वय झालं.
हातपाय जीर्ण झाले, थकले. त्याचे सगळे मित्रमंडळी त्यांना भेटण्या करता आले. आता माझं उत्तर आहे का? फार गोड उत्तर आहे. विष्णुपंत पाडणेसांनी त्यांच्या सहकार्याने विचारलं, बाबा महाराज तुम्ही फार थकलाय म्हणले, आता तुमची शेवटची काही इच्छा आहे? शेवटची तुमची काही इच्छा असेल तर सांगा आम्हाला, आम्ही करतो ती पूर्ण. विष्णुपंत पाडणेसांनी गोड उत्तर दिलं. सांगितले, बघा माझा काळ थोडासा जवळ आलाय, मला दिसतंय म्हणले. मी गेल्यानंतर माझ्या अंत्यविधी करता 400 लोक नाही जमले तरी काय हरकत नाही म्हणले. माझ्या अंत्यविधी करता 400 लोक नाही जमले तरी काय हरकत नाही म्हणले, पण 4 निष्ठावंत टाळकरी बोलवा म्हणले आणि त्याच्या गजरातच माझी अंत्यक्रिया होते. मला वाटतं फक्त आणि फक्त संत तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्राचा 2 वर्ष ज्या विष्णुपंत पागणेसांनी अभ्यास केला, त्या विष्णुपंत पागणेसांची भूमिका इतकी मोठी केली, इतकं मोठं त्यांना तुकोबांनी केलं की आजही लंडनला जे संत तुकाराम महाराज म्युझियम आहे तिथं आजही विष्णुपंत पागणेसांच्याच फोटोची आरती केल्या जाते. आणि तुमच्या आणि माझ्या घरामध्ये आज जे फोटो लावले हे फक्त विष्णुपंत पागणेसांचेच आहेत. मला वाटतं संत तुकाराम महाराजांच्या आणि संत सावताबाबांच्या आणि आमच्या सकल संतांच्या जीवनचरित्रामध्ये एखादा महात्मा जर थोडंसं जीवन झोपून टाकत असेल तर संत त्याला एवढं मोठं करू शकतात. तुम्हाला आणि मला संत तर त्या संतांचे पाईक आपण बनलो, त्या विचाराने आपण जर जीवन जगलो तर ते संत तुम्हाला आणि मला का मोठं करू शकणार नाही? साधी आणि सोपी गोष्ट आहे महाराज. संतांनी दाखवल्या मार्गाने चालण्याची अत्यंत गरज आहे. संतांनी गोड मार्ग दाखवला. बाबा रे, परमात्म्याचं चिंतन करणं काम आहे तुझं. तुला माणसाचं जीवन परमात्म्याने समर्पित केलंय. उपकार आघात ईश्वराच्या आपल्यावरती आहे, मग परमात्म्याचं चिंतन करायला विसरू नकोस. आवडीने भावे हरिनाम घेसी. हरिनाम जर तू त्या परमात्म्याचं आवडीने घेतलं तर तो परमात्मा काय करेल तर तुझी सगळी चिंता तुला करण्याची गरज नाही, तर तो परमात्मा तुझी स्वतः तो चिंता करेल. तू कुठल्याही प्रकारचा खेद करू नको, दुःखी होऊ नको. जसा आहेस तसा स्वतः फक्त परमात्म्याचं चिंतन करत राहा. अभंगाचं नको खेद करो कोणाच्या गोष्टीचा, नको खेद करो कोणाच्या गोष्टीचा, नको खेद करो कोणाच्या गोष्टीचा, नको खेद करो कोणाच्या गोष्टीचा. Go,
कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाणत असे तो पती लक्ष्मीचा परमात्मा सगळं जाणतोय. फक्त आणि फक्त परमात्म्याचं चिंतन करणं एवढंच मात्र आपल्या हातामध्ये. बाकी तो परमात्मा आपल्या जीवनात काय घडतंय हे सगळं तू जाणतोय. लोक देवाला एवढं वेड्यात काढतात महाराज. बिडी बेतली चालते बिडी, देवासमोर चालले की बिडी पाठवायला लागतो. देवा दिसत नाही का? नांदस्कर एवढे आपण हुशार जातो का महाराज? लोक म्हणतात देवाला बिडी दिसत नाही, एवढी हुशार नाही महाराज. तो परमात्मा सगळं जाणतोय, त्याला सगळं दिसतंय. फक्त तेवढी श्रद्धा आपली देवावरती ठेवण्याची गरज आहे. संतांनी दाखवलेल्या मार्गाने तेवढा विचार आत्मसात करण्याची गरज आहे. आणि त्यांनी दाखवलेल्या त्या मार्गाचा जीवनात योग्य बोध घेणं गरजेचं आहे. मला वाटतं संतांनी सांगितलेला मार्ग आणि त्याचा जर आपण आपल्या जीवनात वेगळाच काही अर्थ घेत असू तर त्या संतांना त्याचं दुःख आणि दुःखच होणार आहे. फक्त आणि फक्त संतांनी जो मार्ग दाखवलाय त्या मार्गाचा योग्य बोध घेऊन त्या मार्गाने उतरणं अत्यंत गरजेचं आहे. जर चुकीचा बोध आपण घेत असू तर त्या संतांना सुद्धा दुःखच होणार आहे. तर मी नेहमी सांगतो बघा, यश महाराज माझा एक 7-7.5 वर्षाचा भास आहे. माझा तुमच्या बहिणीचा मुलगा आहे. दिवाळीला आमच्याकडे कधी घरी आला उमटकर महाराज की मला म्हणतो, महाराज मामा मला एक गोष्ट सांग. भासा किती वर्षाचा आहे? 7 वर्षाचा आहे. मला म्हणतो मामा मला एक गोष्ट सांग. आता 7 वर्षाच्या लेकराला मी काय सांगणार? त्याला मी असं सांगणार का शब्दात ब्रह्मसत्या जगत मिथ्या जीव ब्रह्म आहे म्हणा आपला? त्याला मी असं बोलणार का? या जगात ब्रह्मसत्य बाकी सगळं मिथ्या आहे असं त्याला बोलणार का? त्याला कळेल काय? हो नांदस्कर त्याला कळणार आहे का? असं त्याच्या भाषेत बोलावं लागेल की नाही? मग ते आमच्या छोट्याशा 7 वर्षाच्या भाषेला मी सांगण्याकरता सुरुवात केली. म्हणजे बाळा एक असतो ससा आणि एक असतो हा माहिती चांगला. एक असतो ससा आणि एक असतो कासव. ससा कासवाजवळ जातो आणि कासवाला म्हणतो बघ म्हणे आपण दोघं शर्यत लावू. कासव बिचारा म्हणतो बाबा मला पळता येत नाही, मला धावता येत नाही, मी पळू शकत नाही. बाळा तू किती शाळेत पुढे तुझं काय मला मी त्याला सांगण्याकरता सुरुवात केली. कोणला? आमच्या भाषाला. हे लक्षात ठेवा. काय सांगायला सुरुवात केली? एक असतो ससा आणि एक असतो कासव. ससा कासवाजवळ जातो. कासव काय म्हणतो? आपण दोघं शर्यत करतोय. म्हणजे उद्या जर कोणी म्हणलं बा रात्रीच्या महाराजाचं कीर्तन कळालं नाही अण्णा याला बेटा म्हणायचं बघ. तुझं नाव काय बेटा? या आर्यांना कीर्तन करत तुम्हाला काय कळत? ससा कासवाजवळ जातो. कासव म्हणतो आपण दोघं शर्यत करतोय. कासव म्हणतो बाबा मला पळता येत नाही, मला धावता येत नाही, मी तुझ्यासारखं करू शकत नाही. नाही म्हणला तरी सुद्धा शर्यत लावायची म्हटला. आता शर्यत कुणी कोणासोबत लावो याला काही मर्यादा आहे, नियम आहे. 100 किलोचा पैलवान म्हणले त्याच्यासोबत 50 किलोचा जमन करू स्थिती रबर का पडल? रंगणारच नाही ते वातावरण. एकतर होईल ते वयस मारा दोघं सारखे पाहिजे त्याला. सशा सांगितलं नाही म्हणे आपण दोघं शर्यत लावायची म्हणे. ठीक आहे बाबा मी असंही शर्यत हारणारच आहे आणि तसंही सोबत तुम्ही बोलत पुढे करू. मी असंही शर्यत हारणार आहे तसंही हारणार. लागली शर्यत तुम्हाला सगळ्यात माहिती. एक 2-3 किलोमीटरचं अंतर ठरलं गेलं. इथून तर आपल्याला समजा राजवाडीपर्यंत पळायचंय. तिथपर्यंत सराच्या घरापर्यंत जाऊन जो पहिले पोहोचल तो जिंकल. ससा तुम्हाला माहिती सगळ्यांना. ससा पळत सुटला, उड्या मारा सुटला. अर्ध अंतर सशानं 15-20 मिनिटांमध्ये हा काय केलं? उतारलं. भाषेचा फरक काय पडला म्हणजे गाठलं. हा अर्ध अंतर सशाने 15 मिनिटांमध्ये अर्ध अंतर सशाने 15 मिनिटात गाठलं. सशाला वाटलं अरे म्हटला दुपारचा सूर्य असा माथ्यावर आलाय माझ्याकडे लक्ष. मला फार मार्मिकता सांगायची आहे इथं. मला तुम्हाला ससन कासवाची गोष्ट नाही सांगायची आहे. मला कथेतला भूत तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं आहे. हे लक्ष द्या माझ्याकडे. दुपारचं ऊन माथ्यावर आलंय. अर्ध अंतर सशाने 15-20 मिनिटांमध्ये पार केलंय. सशाला वाटलं अरे इतकं ऊन माथ्यावर आलंय म्हटलं, सूर्य माथ्यावर आलाय, इतकं ऊन पडलंय पण ऊर फुटेपर्यंत आपण पळतोय म्हटलं. कशा करता पळायचंय? जिंकणार कोण आहे? आपणच जिंकणार आहे ना. मग एवढं उन्हाच्या भरी कशाला पळायचं म्हटलं? कासवाला इथं येण्याकरता आणखी किमान 4-5 तास लागणार आहे म्हटलं. आपण निवांत आराम करू ना.
दुपारच्या वेळेला आणि निवांत जाऊ. तसं शर्यत कोण जिंकणार आहे? आपण जिंकणार आहे म्हटला. ससा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ठरल्याप्रमाणे हिरवा पालेभाज्या, गाजर, मुळे, बीट, सशानं पोटभर शेतामध्ये खाल्ली. गार सावली, दाट सावली होती, सशाला दिसली. ससा दाट सावलीला, गार सावलीला दुपारच्या वेळेला जसा झोपला तसा 4-5 तास ससा काही उठला. कासव बिचारा हळूहळू 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 चालत 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 झालं. जिथपर्यंत शर्यतीचा अंतर तिथपर्यंत निघून गेलं. सशाची आता सशाला जाग आली. झोपेतून उठलं ते. फुल झोप सशाने मारली दुपारची. आता जाग आली. अरे म्हणलं आपण तर कासव सोबत शर्यत लावली, आपल्याला शर्यत जिंकायची. आता पळ सुटला उड्या मारत. जाऊन पाहतो काय यश महाराज आपल्या अगोदर तिथं कासव हजर आहे. स्वतःच्या कृत्यावर आता पश्चाताप झाला, स्वतःचा अभिमान नष्ट झाला. मी पळण्यामध्ये होता तरबेज, पण स्वतः दुपारच्या झोपेमुळे शर्यत हरवलं गेलं. आळस केला, स्वतःचा पश्चाताप झाला. आता मी आमच्या भाषेला म्हटलं, बाळा माझी कथा आता संपली, तू जरा या सगळ्या कथेतून काय शिकला मला जरा सांगशील? आमचा भाषा मला कसं म्हणतो, मामा मी या कथेतून फार चांगला बोध घेतला. म्हटलं काय बोध घेतला? म्हटले मामा शर्यत हरली तरी चालेल म्हटला, पण दुपारची झोप लय महत्वाची म्हटलं. काय घेतलंय काय? मला वाटतं माझ्या भाषेला जर हा बोध घ्यायचा होता 10 मिनिटं त्याला मी जे सांगितलं, मला आनंद होईल का दुःख होईल याचं? आनंद कर. उगाच 10-15 मिनिटाला बोललो म्हटले सांगा. याला जर हाच बोध घ्यायचा होता दुपारची झोप महत्वाची, शर्यत झाली तरी चालेल, त्याला का सांगत बसलो? तद्वत त्याच पद्धतीनं नानसकर तुमच्या आणि माझ्याकडे सुद्धा संतांची नजर पडली आहे. तुमच्या आणि माझ्याकडे सुद्धा संतांनी पाहिलंय. आमचे संत शिरोमणी सावतबाबा असतील म्हणून तर सावतबाबांचे गुढ अभंग पाहायला मिळतात. आता याच चरणाला तुम्हाला मला बोलायचं, या सगळ्या संतांनी आपल्याकडे पाहिलं आणि आपल्याकडे पाहून तुमच्या आणि माझ्या जीवनाला उपदेश केलाय. पण त्या उपदेशातून जर आपण चुकीचा बोध घेत असू तर जसं माझ्या भाषेला चुकीचा बोध घेतला मला दुःख वाटलं, तसं तुम्ही आणि मी जर चुकीचा बोध संतांच्या उपदेशातून घेतला तर त्या संतांना त्याचा आनंद होणार नाही, दुःख आणि दुःखाने दुःखच होणार आहे. त्याचं दुःखच होणार आहे, त्यांना त्याचा आनंद होणार नाही. आता हे शब्द घ्या, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा नको खेद करू. खेद करू नको. दुःख जरी आलं तरी त्याला समोर जा. आता सावतबाबांचा अभंग घ्या. कसाही प्रसंग असला तरी दुःख कधी करायचं नाही, त्याला साजर व्हायचंय. समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. कोणी दिवसी पैसोनी हत्तीवर, कोणी दिवसी पालखी सुभेदार, कोणी दिवसी पैसोनी हत्तीवर, कोणी दिवसी पालखी सुभेदार, चालत जावे समयासी, देव ठेविल तैसे रहावे, समयासी सादर व्हावे. कोणी दिवसी यम येती चालून, सावतबाबांचे शब्द आहे. कोणी दिवशी प्राण जाती घेऊन, कोणी दिवशी यम येती चालून, कोणी दिवशी प्राण जाती घेऊन, कोणी दिवशी स्मशानी जाऊन, कोणी दिवशी स्मशानी जाऊन, एकटे रहावे, एकटे रहावे, समयासी सादर व्हावे. कोणी दिवशी होईल सद्गुरु कृपा, कोणी दिवशी चुकतील जन्म मरणाच्या खेपा, कोणी दिवशी होईल सद्गुरु कृपा.